प्रश्न क्रमांक 1. भगवान श्री शंकरांच्या गळ्यात कोणता सर्प गुंडाळलेला असतो? पर्याय ए. वासुकी, बी. तक्षक, सी. अनंत, डी. शेषनाग. पर्याय ए. वासुकी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झाला होता? पर्याय ए. तोरणा, बी. शिवनेरी, सी. प्रतापगड, डी. राजगड. पर्याय बी. शिवनेरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? पर्याय ए. 1674 साली, बी. 1630 साली, सी. 1678 साली, डी. 1672 साली. पर्याय ए. 1674 साली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भगवान महादेवांचे सर्वात प्रसिद्ध निवासस्थान कोणते आहे? पर्याय ए. अमरनाथ, बी. बद्रीनाथ, सी. केदारनाथ, डी. कैलास पर्वत. पर्याय डी. कैलास पर्वत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. भगवान श्री महादेवांना कोणते झाड खूप प्रिय आहे? पर्याय ए. मोगरा, बी. सोनचाफा, सी. बेलाचे झाड, डी. पिंपळ. पर्याय सी. बेलाचे झाड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. दक्षिण भारतातील प्रसिद्ध महादेवांचे शिवमंदिर कोणते आहे? पर्याय ए. सोमनाथ, बी. महाकालेश्वर, सी. केदारनाथ, डी. रामेश्वरम. पर्याय डी. रामेश्वरम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? पर्याय ए. मराठी, बी. हिंदी, सी. संस्कृत, डी. इंग्रजी. पर्याय सी. संस्कृत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या जीवाचे डोळे खराब झाल्यानंतरही नवीन येतात? पर्याय ए. गांडूळ, बी. गोगलगाय, सी. साप, डी. विंचू. पर्याय बी. गोगलगाय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या झाडाला हात लावताच माणूस मरू शकतो? पर्याय ए. एरंडा, बी. जिमपाई, सी. रिफेन, डी. कलमी अंजीर. पर्याय बी. जिमपाई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय ध्वज तिरंगा कोणत्या राज्यामध्ये बनला जातो? पर्याय ए. छत्तीसगड, बी. गुजरात, सी. आंध्र प्रदेश, डी. कर्नाटक. पर्याय डी. कर्नाटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतातील सर्वात जास्त तापमान असलेले
राज्य कोणते आहे? पर्याय ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी ओडिसा, डी उत्तर प्रदेश. पर्याय ए राजस्थान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. जागतिक अपंग दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय ए 3 डिसेंबर, बी 7 नोव्हेंबर, सी 5 फेब्रुवारी, डी 2 डिसेंबर. पर्याय ए 3 डिसेंबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे? पर्याय ए 20 ऑगस्ट, बी 17 ऑगस्ट, सी 19 ऑगस्ट, डी 15 ऑगस्ट. पर्याय बी 17 ऑगस्ट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या राज्याला भारताचे मुकुट असे म्हटले जाते? पर्याय ए मध्य प्रदेश, बी छत्तीसगड, सी जम्मू काश्मीर, डी उत्तर प्रदेश. पर्याय सी जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. गड आला पण सिंह गेला यात सिंह कोणाला उद्देशून म्हटले गेले आहे? पर्याय ए तानाजी मालुसरे, बी शिवा काशीद, सी कोंडाजी फर्जंद, डी बहिर्जी नाईक. पर्याय ए तानाजी मालुसरे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय ए उत्तर प्रदेश, बी आंध्र प्रदेश, सी बिहार, डी कर्नाटक. पर्याय ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? पर्याय ए मुंबई, बी इचलकरंजी, सी अमरावती, डी नाशिक. पर्याय बी इचलकरंजी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. नाक मुठीत धरून बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय ए रागावणे, बी शांत बसणे, सी खूप त्रास होणे, डी हट्ट करणे. पर्याय सी खूप त्रास होणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय ए समुद्र, बी आकाश, सी नदी, डी पर्वत. पर्याय ए समुद्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणाला प्रति शिवाजी म्हणून ओळखले जायचे? पर्याय ए हंबीरराव मोहिते, बी संताजी घोरपडे, सी जीवा महाला, डी नेतोजी पालकर. पर्याय डी नेतोजी पालकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ कोणत्या घराण्यातील होत्या?
पर्याय ए भोसले, बी मोहिते, सी जाधव, डी निंबाळकर. पर्याय सी जाधव हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थित आहे? पर्याय ए गुजरात, बी राजस्थान, सी तेलंगणा, डी हरियाणा. पर्याय ए गुजरात हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता? पर्याय ए कुशीनगर, बी लुंबिनी, सी द्वारका, डी सारनाथ. पर्याय बी लुंबिनी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचे कारण काय? पर्याय ए वाहन अपघात, बी आजार, सी विमान दुर्घटना, डी नैसर्गिक झटका. पर्याय सी विमान दुर्घटना हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोण नाशिकची पहिली महिला ऑलिम्पिक खेळाडू आहे? पर्याय ए कविता राऊत, बी संजीवनी जाधव, सी अनुराधा डोणगावकर, डी यापैकी नाही. पर्याय ए कविता राऊत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणाला भारताची सुवर्ण कन्या म्हणून संबोधले जाते? पर्याय ए पी टी उषा, बी पी व्ही सिंधू, सी हिमा दास, डी बबिता फोगाट. पर्याय ए पी टी उषा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? पर्याय ए मुंबई, बी कच्छ, सी कोलकाता, डी अहिल्यानगर. पर्याय बी कच्छ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पर्याय ए मधुर, बी सुंदर, सी रुचकर, डी कडू. पर्याय डी कडू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. एका पेटीत 2 डझन आंबे अशा 24 पेटीत एकूण किती आंबे होतील? पर्याय ए 288 आंबे, बी 329 आंबे, सी 576 आंबे, डी 600 आंबे. पर्याय सी 576 आंबे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. कोणते पान चघळल्याने दातदुखी कमी होण्यास मदत होते? पर्याय ए पेरूचे पान, बी कोबीचे पान, सी आंब्याचे पान, डी केळीचे पान. पर्याय ए पेरूचे पान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. फ्रीजमधला आंबा खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो? पर्याय ए मोतीबिंदू, बी घसा दुखणे, सी कर्करोग,
डी मलेरिया. पर्याय बी घसा दुखणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. गर्भवती महिलांनी कोणता मासा खाल्ल्याने बाळाच्या मेंदूच्या विकासाला मदत होते? पर्याय ए रोहू मासा, बी सॅल्मन मासा, सी भांगडा मासा, डी सुरमई मासा. पर्याय बी सॅल्मन मासा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. नाबार्ड बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? पर्याय ए नरसिंहम समिती, बी शिवरामन समिती, सी केळकर समिती, डी रंगराजन समिती. पर्याय बी शिवरामन समिती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या राज्यात पहिली भूविकास बँकेची स्थापना करण्यात आली आहे? पर्याय ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी पंजाब, डी तमिळनाडू. पर्याय सी पंजाब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे प्रसिद्ध वाक्य कोणी म्हटले आहे? पर्याय ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी बाळ गंगाधर टिळक, डी जवाहरलाल नेहरू. पर्याय सी बाळ गंगाधर टिळक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय एका सामन्यात सर्वाधिक व्यक्तिगत धावा कोणत्या खेळाडूच्या नावावर आहेत? पर्याय ए विराट कोहली, बी सचिन तेंडुलकर, सी रोहित शर्मा, डी मार्टिन गुप्टिल. पर्याय सी रोहित शर्मा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या देशात सर्वात जास्त मतदान होते? पर्याय ए रशिया, बी अमेरिका, सी दक्षिण कोरिया, डी भारत. पर्याय डी भारत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. कपालभाती हा शब्द कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? पर्याय ए योगा, बी कराटे, सी क्रिकेट, डी फुटबॉल. पर्याय ए योगा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. नरेंद्र मोदी स्टेडियम भारतातील कोणत्या शहरात आहे? पर्याय ए हैदराबाद, बी अहमदाबाद, सी कानपूर, डी लखनौ. पर्याय बी अहमदाबाद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात झाला होता? पर्याय ए कोल्हापूर, बी मालेगाव, सी बारामती, डी जुन्नर. पर्याय डी जुन्नर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्याशी मैत्री केली होती? पर्याय ए मुघल, बी पोर्तुगीज, सी आदिलशाही, डी कुतुबशाही. पर्याय डी कुतुबशाही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते? पर्याय ए बटाटा, बी पालक, सी फ्लावर, डी काकडी. पर्याय बी पालक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मुघल बादशहाला आग्र्यात भेट दिली होती? पर्याय ए बाबर, बी अकबर, सी औरंगजेब, डी शहाजहान. पर्याय सी औरंगजेब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कोणत्या देशात आहे? पर्याय ए भारत, बी नेपाळ, सी कंबोडिया, डी इंडोनेशिया. पर्याय सी कंबोडिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. दररोज एक अंडे खाल्ल्याने शरीरातील कोणत्या घटकाची कमतरता भरून निघते? पर्याय ए कॅल्शियम, बी प्रथिने, सी व्हिटॅमिन, डी जीवनसत्वे. पर्याय बी प्रथिने हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. जगातील कोणत्या देशातील सर्वाधिक लोक शेती व्यवसायाशी संबंधित आहेत? पर्याय ए चीन, बी भारत, सी जपान, डी ऑस्ट्रेलिया. पर्याय ए चीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. रात्री झोपण्यापूर्वी रोज काय प्यायल्याने चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते? पर्याय ए कोल्ड ड्रिंक, बी कोमट दूध, सी लिंबू पाणी, डी कॉफी. पर्याय बी कोमट दूध हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. जांभूळ खाल्ल्याने कोणत्या आजारात रक्तातील साखर नियंत्रणास मदत होऊ शकते? पर्याय ए बद्धकोष्ठता, बी मूळव्याध, सी मधुमेह, डी थायरॉईड. पर्याय सी मधुमेह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणाला भारताचे राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते? पर्याय ए पंडित नेहरू, बी राजीव गांधी, सी महात्मा गांधी, डी यापैकी नाही. पर्याय सी महात्मा गांधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले तर मासे कुठे राहतात? पर्याय ए पाणी, बी हवा, सी अग्नी, डी माती.
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.